नमस्कार मंडळी. आज माझ्या एका क्लायंटचा प्रश्न होता की मॅडम माझ्या पार्टनरवर विश्वासच बसत नाहीये. त्याच्यासाठी काही हिस्ट्री होती की ज्यामुळे तो विश्वास ढासळला गेला होता. तर मंडळी बरोबर आहे, कुठल्याही रिलेशनशिपचा पायाभरणी म्हणजे त्याचा विश्वास असतो. तो विश्वास जर एकदा कोलमडला तर पूर्ण बिल्डिंग कोलॅप्स होते. म्हणजे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक हालचाल त्या व्यक्तीची संशयास्पद वाटू लागते. अशा वेळी सगळ्यात जास्त गरज असते ती म्हणजे एकमेकांसोबतच्या खुल्या संवादाची. म्हणजे तुम्हाला काय त्रास होतोय, कुठल्या गोष्ट तुमच्या मनाला लागते आहे, त्या गोष्टीवर स्पष्टपणे आपलं मत मांडणं किंवा आपल्या पार्टनर सोबत बोलणं हे फार गरजेचं असतं. म्हणजे भूतकाळात जर एखादी घटना घडली असेल, एखादी चूक जर झाली असेल, त्या चुकीवरून त्या पार्टनरला दोष देण्यापेक्षा किंवा एकमेकांना पिन पॉइंट करण्यापेक्षा तुझ्यामुळं हे असं घडलं असं बोलण्यापेक्षा तुमच्या पार्टनर सोबतच तुम्हाला जर रिलेशन लॉंग लास्टिंग टिकवायचं आहे तर त्या चुकांमधून त्यांना बाहेर काढण्यासाठी तुम्हालाच हेल्प करायची आहे. तर दोष देण्यापेक्षा आपण ह्या गोष्टीचं सोल्युशन काढू असं विश्वास देणं फार गरजेचं असतं. म्हणजे प्रत्येक भावभावना जी तुमच्या पार्टनरची असते ती समजून घेणं. म्हणजे जर तुम्ही वर्किंग असाल किंवा वर्किंग नसालही तर एकमेकांसोबत जी दिवसभरात जी घटना घडलेली आहे किंवा काही गोष्टी असतील त्या शेअर करणं किंवा तुमचे काही फ्युचर प्लॅन्स असतील त्या प्लॅन्स बद्दल तुमच्या पार्टनर सोबत बोलणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुमची ड्रीम्स सोबत जी तुम्हाला कंप्लीट करायची आहे त्या ड्रीम्स कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला तुमचा पार्टनर हेल्प करू शकतो. तुमच्या काही हॉबीज असतील त्या तुमच्या पार्टनर सोबत शेअर केल्या तर एकमेकांच्या हॉबीज जपणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आणि त्या जर माहीत असतील तर तुमचं रिलेशनशिप पण अधिक स्ट्रॉंग होण्यासाठी हेल्प होते. म्हणजे त्याचं एक फॉर्म्युला आहे, म्हणजे अवेअरनेस प्लस एफर्ट्स इज इक्वल टू स्ट्रॉंग रिलेशनशिप. म्हणजे स्ट्रॉंग रिलेशनशिप बिल्डअप करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अवेअरनेस येणं गरजेचं असतं आणि दोघांकडून एफर्ट्स टाकणं फार गरजेचं असतं. इतकं सगळं करून सुद्धा मंडळी जर तुम्हाला तुमचा पार्टनर मेंटली हरॅस करत असेल आणि त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होत असेल, त्या गोष्टीचा परिणाम तुमचा फिजिकल व मेंटली हेल्थवर होत असेल, त्याच्याने काय होतं, डिप्रेशन वाढतं, अँक्झायटी वाढते आणि माणूस सुसाईडपर्यंत जातं किंवा मेंटली ट्रॉमामध्ये जातं. तर असं काही होण्यापेक्षा मंडळी एक लिगल अवेअरनेस म्हणून तुम्ही अंडर द डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट तुम्ही त्या गोष्टीचा त्रास सहन करण्यापेक्षा एक कायद्याचं नॉलेज असल्यामुळे तुम्ही अंडर डोमेस्टिक ऍक्ट तुम्ही तुमच्या पार्टनरवर कंप्लेंट सुद्धा फाईल करू शकता. आणि ह्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी म्हणजे हे इतपत टोकाचा निर्णय घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या नात्याला अजून एक संधी देऊ शकता आणि संवादातून, विश्वासातून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू शकता.